मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजनाची अंधळी इथे जोरदार तयारी। लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे जलपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस 25 तारखेला सकाळी 11 वाजता अंधळी येथे येत आहेत। त्या कार्यक्रमाची जोरदार तयारी मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आज आपल्या सगळ्यांसोबत बोलताना मला मनापासूनचा आनंद होतो की गेल्या 14 वर्षापासून अनेकदा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि त्यावेळी आपण खटावमानच्या पाण्याचा, जिहे कटापूरच्या पाण्याचा, उरमोडीच्या पाण्याचा, टेंबूच्या पाण्याचा असं सगळ्याच विषय घेऊन आपण अनेकदा आपण बोललो। आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेला कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार मोदी साहेबांच्या शब्दात वकील साहेबांचं नाव आपण दिलं, ती योजनेचा पहिला टप्पा आता पूर्णत्वाला गेलेला आहे। आणि त्या पहिल्या टप्प्यातलं पाणी ज्या दिवशी प्रभू श्रीरामाचं मंदिरामध्ये 520 वर्षांनी मूर्तीची प्रतिष्ठापना आदरणीय मोदींच्या हस्ते झाली, त्याच दिवशी सीतामाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आमच्या सीतामाईच्या नगरीतनं ती मानगंगा नदी जेव्हापासून निर्मिती झाली तेव्हापासून पाऊस नसला की कोरडी असते, त्या मानगंगेमध्ये पाणी सोडण्याची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाच्या मुहूर्तावर झाली आणि आज ते पाणी मानगंगेमध्ये आलंय। आणि त्या पाण्याचं पूजन आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते व्हावं अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांची भावना होती। आणि खास करून मोदीजींची पण भावना होती की आदरणीय वकील साहेबांचं नाव, जे वकील साहेबांना मोदीजी गुरुवर्य मानत होते, लक्ष्मणराव इनामदार साहेबांचं नाव त्या योजनेला असल्यामुळं त्यांची इच्छा याची होती। परंतु 19 तारखेला आपण सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रातले सगळे दौरे रद्द झाले। मुंबईच्या कोस्टल रोडचा रद्द झाला, शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते येणार होते तो रद्द झाला, पुण्यातला कार्यक्रम विमानतळाचा होता तो रद्द झाला आणि सातारचाही कॅन्सल झाला आणि आपला मानचाही कॅन्सल झाला। आणि त्या अनुषंगानं मी जेव्हा सगळी तयारी तर बघताय तुम्ही, सगळी तयारी झालेली आहे, त्यावेळी मी आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या पाठिंब्यामुळेच ह्या योजना पुढे चाललेल्या आहेत त्या योजनेचं काम पुढे जात असताना त्या पाण्याचं पूजन आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावं अशी विनंती केली। ती विनंती त्यांनी मान्यही केली। 21 तारखेला ते येणार होते। पुन्हा आज नड्डा साहेबांचा दौरा कालपासून चालू झाला मुंबईला, आजही चालूच आहे आणि त्यामुळं 25 तारीख त्या पाणी पूजनाची आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। 25 तारखेला सकाळी 11 वाजता या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी खटाव मानसिंग जिल्ह्यातली दुष्काळी भागातली सगळी जनता त्या ठिकाणी येणार आहे। त्याचवेळी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेलाही माझी विनंती आहे की आपण या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं। येत्या 25 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या आंधळी धरणातील पाण्याचं पूजन होणार आहे आणि या कार्यक्रमाची सध्या या ठिकाणी जय्यत तयारी चालू आहे। भव्य असा मंडप लोकांच्यासाठी उभारलेला आहे, भव्य असं स्टेज आहे आणि त्याचबरोबर हा परिसर एकदम असा सुशोभित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी राहणार असल्यामुळे आणि लोकांना उन्हाची झळ बसू नये यासाठी असं भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी उभारलेला आहे। कार्यक्रमाची जोशात तयारी सुरू आहे। या पाणी पूजनासाठी 150 फुटाचा रॅम्प बनवण्यात आलाय। या जलपूजनाच्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी भव्य मंडप व्यासपीठ उभारणीचे काम सुरू आहे।
त्याचप्रमाणे या ठिकाणी 3 हेलिपॅड बनवण्यात आलेले आहेत. मानवासियांची या जलपूजन कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. अनेक वर्ष रखडलेल्या योजनेचे पाणी मान तालुक्यातील अंधळी धरणात सोडण्यात आलंय. आपल्या तालुक्यातील लोक या ठिकाणी हजेरी लावत आहेत. आता आपल्यासोबत आहेत असेच हे पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपलं नाव सर? मी सेवानिवृत्त प्राध्यापक छगनलाल ओंबासे. माझं मूळ गाव वडगाव, तालुका मान, जिल्हा सातारा. वास्तविक अगदी लहान बालपणापासून मान तालुक्यामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडायचे त्यावेळेला पाण्यासाठी गुराढोरांची, मुलालेकरांची, बायाबापड्यांची खूप वणवण व्हायची. परंतु अनेक वर्षे गेली, काही तप उलटली आणि शेवटी आज कृष्णामाई आपल्या कोरड्या फट्ट असणाऱ्या मानगंगेला भेटण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी भरलेलं हे आंधळी तलाव, हा तलाव पाहण्यासाठी अगदी लांबून लोक अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी येत आहे. तर हा जो येणारा पाण्याचा साठा आहे, कृष्णा नदीतून येणारा पाण्याचा साठा, यामुळे ज्यावेळा हा साठा आंधळी धरणामध्ये थांबलेला आहे आणि इथून ज्यावेळेला मानगंगा नदी प्रवाही होईल त्यावेळेला मानगंगा नदीच्या काठावरती, तीरावरती असणारी विविध गावं सुखी होतील. त्याच्या आसपास वसलेला शेतकरी पिढ्यानपिढ्या जो दुष्काळानं अक्षरशः त्रस्त झालेला आहे, ग्रासलेला आहे, तर त्याचंही उत्पन्न वाढेल, गुराढोरांना पाणी मिळेल, माणसांना प्यायला पाणी मिळेल आणि यामुळं संपूर्ण मान तालुक्यातील जनता आनंदी आहे. या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे. हे पाहण्याची संधी मलाही मिळाली. याबद्दल आज मी आणि माझी सौभाग्यवती कुसुमताई ओंबासे या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे पाणी पाहिल्यानंतर अक्षरशः आमचं मन आनंदानं भरून गेलेलं आहे. जयाभाऊ गोरे. वास्तविक पाहता आता मी प्राध्यापकी रयत संस्थेमध्ये सिनियर कॉलेजला प्राध्यापक होतो. ज्यावेळा 1982ला कॉलेज सुरू झालं त्या दरम्यान ह्या जे जलनायक आहेत मान तालुक्याला, ज्याने अक्षरशः प्रयत्नाची पराकाष्ठा करून पाणी आणलेलं आहे, ते जयाभाऊ त्यावेळा माझे विद्यार्थी होते 82 ते 84 दरम्यान. तर अशा पद्धतीने एक विद्यार्थी माझे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यानं अतिशय आपल्या मान तालुक्यासाठी खडतर परिश्रम करून अक्षरशः जीवाचं रान करून ते पाणी ह्या आंधळी तलावामध्ये आणलेलं आहे. हे आज ना उद्या अजून बरीचशी कामं चालू आहेत. ती कामं ज्यावेळेला संपतील त्यावेळेला जवळजवळ 70-75% मान तालुक्याचा भाग, अजूनही काही मान तालुक्याचा भाग वंचित आहे, पण त्यातून काहीतरी सोल्युशन निघेल आणि अनेकांच्या प्रयत्नातून, जयाभाऊंच्या प्रयत्नातून संपूर्ण मान तालुका सुजलाम सुफलाम होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि अशी माझी आशीर्वाद देखील ह्या सर्व लोकांना आहे. नेर तलावातून 14 किलोमीटरच्या अंधळी बोगद्यातून आलेल्या पाण्याने अंधळी धरण 50 ते 60% भरले. पुढील काळात लवकरच जिहे कटापूर योजनेच्या पाण्यामुळे अंधळी धरण भरून पुढे हे पाणी मानगंगेमध्ये सोडण्यात येणार आहे. अंधळी धरणातील या पाण्याने मानगंगा नदीवर असणारे बंधारे भरून शेती पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचप्रमाणे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून प्रस्तावित असणाऱ्या उत्तर मानमधील 32 गावांना अंधळी धरणातून पाणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या उत्सुकतेपोटी मान तालुक्यातील जनता अंधळी धरण पाहण्यासाठी येत आहे. मानदेश माझासाठी लालासाहेब दडस, दहिवडी.